ते ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांच्या राज्याचा शेतीचा कोणता इश्यू असला तर ते माझ्याकडेच. एका वेळेचं असं झालं की मी इस्रायलला चाललो होतो आणि मोदींनी मला फोन केला की मला अमेरिकेने त्यावेळी त्यांचा विसा नाकारला होता. ते मुख्यमंत्री होते त्या राज्याच्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांना जिनियन इंटरेस्ट होता. आता त्यांना जिनियन इंटरेस्ट राजकारणात आहे. पिंपळगावच्या बाजार समितीत झाली आणि त्या ठिकाणी शरदचंद्र पवार जे नाव होतं बाजार समितीला ते झाकण्यात आलं होतं आणि त्याच संदर्भामध्ये मोदीजी असं म्हणताय की पवार साहेबांनी काय केलं कांद्याच्यासाठी. असं की ते मी काय केलं हे सांगतात. 10 वर्षाचा जर अनुभव घेतला त्यांचा स्वतःचाच तर स्वतःचा एवढ्यासाठी सांगतो की ते ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांच्या राज्याचा शेतीचा कोणता इश्यू असला तर ते माझ्याकडेच. मला घेऊन गुजरातला जायचं. एका वेळेचं असं झालं की मी इस्रायलला चाललो होतो आणि मोदींनी मला फोन केला की मला अमेरिकेने त्यावेळी त्यांचा विसा नाकारला होता. त्यांनी सांगितलं मला इस्रायलला जाऊन तिथं स्टडी तुमच्यावर करायची इच्छा आहे. ती मला घेऊन गेलो. इस्रायलमध्ये ॲग्रिकल्चरची टेक्नॉलॉजी रिसर्च या सगळ्या गोष्टी त्यांना सविस्तरपणाने 4 दिवस दाखवले. आज हे सगळं माहीत असताना हल्लीचे जे बोलतात ते माझ्या मते राजकारण आहे, दुसरं काय नाही. ते मुख्यमंत्री होते त्या राज्याच्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांना जिनियन इंटरेस्ट होता. आता त्यांना जिनियन इंटरेस्ट राजकारणात आहे. साहेब, इंडिया आघाडीचं सरकार आलं, देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आलं तर बाहेरून समर्थन देऊ असं ममता बॅनर्जी म्हणाले. उत्तर दिलं साहेब, काल जे कार्यक्रम झालं मोदींचं त्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये काही तरुणांनी कांद्या प्रश्नावरती बोला अशा पद्धतीची घोषणाबाजी केली. आता या सगळ्या प्रकरणानंतर ते सगळे जे लोक होते ते आपल्या पक्षाचे होते असा आरोप आता एकूणच भाजपकडनं केला जातोय. काही केलं असेल या जिल्ह्यातच नाही, धुळे, नाशिक, पुणे, सातारा या सगळ्या ट्रॅकमध्ये कांद्याचा इश्यू आहे का नाही. आज या भागातल्या शेतकरी कांद्यामुळे अस्वस्थ आहे आणि प्रधानमंत्री येऊन काही बोलत असतील त्या विषयाला टच करत नसतील तर साहजिकच कोणतरी विचारणार. नाशिकमध्ये हे काय पहिल्यांदा घडलं नाही. मला आठवतं आहे की नाशिकमध्ये राजकीय नेत्यांच्या सभेत लोकांनी कांदे फेकले होते याच नाशिकमध्ये. त्यामुळे लोक इथं जागरूक आहेत आणि त्यांचा इश्यू जेन्युइन आहे.